तिकडे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक उद्याला होणार आहे आणि या कार्यकारिणीची बैठक एकनाथ शिंदे यांना सर्व पदावरून हटवण्यासाठी अर्थातच असेल। तिकडे रामदास कदम यांना सुद्धा त्यांच्या पदावरून हटवलं जाईल। शिवसेनेची जी कार्यकारिणीच्या संदर्भातले नियम आहेत, जी घटना आहे, त्या घटनेनुसार 2018 मध्ये त्यात काही बदल करण्यात आले होते आणि यातल्या काही पदावरून यापूर्वीच एकनाथ शिंदे यांचं नाव हटवण्यात आलंय, पण रामदास कदम यांचं नाव होतं। पण आता योगेश कदम त्यांचे पुत्र आणि आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर आणि मधल्या काही काळात रामदास कदम यांच्यासोबत शिवसैनिकांचे आणि शिवसेना नेत्यांचे जोरदार वादविवाद झाल्यानंतर एक ऑडिओ क्लिप त्यांची व्हायरल झाली होती। त्यानंतर रामदास कदमसुद्धा शिवसेनेच्या नेतृत्वाच्या हिटलिस्टवर होते आणि आता रामदास कदम यांना सुद्धा पदावरून हटवलं जाणार आहे या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत। कारण या कार्यकारिणीतल्या प्रमुख सदस्यांना काही अधिकार असतात, त्यामुळे आता काही नवी नावं उद्याला कार्यकारिणीमध्ये जोडली जातील। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण अधिक जाणून घेऊयात। उदय, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? उद्याची राष्ट्रीय कार्यकारिणी का महत्त्वाची आहे आणि काय महत्त्वाचे बदल त्याच्यात होऊ शकतात? अगदी बरोबर आहे। उद्याची राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक आहे शिवसेना भवनमध्ये अतिशय शिवसेनेसाठी महत्त्वाची आहे, कारण याच राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवसेनेच्या नेतेपदावरनं 2 नेत्यांना हटवलं जाणार आहे। एक म्हणजे शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि दुसरे म्हणजे रामदास कदम। या दोन्ही नेत्यांना शिवसेना पदावरनं हटवलं जाणार आहे। इतरही त्यांचे जे पद आहेत, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख असे इतर जे पदं आहेत शिवसेने, त्या पदांवरनं देखील त्यांना हटवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यानुसार एकूणच एकनाथ शिंदे यांनी जे मोठं बंड केलेलं आहे आणि शिवसेनेसमोर एक मोठं आव्हान उभं केलेलं आहे, त्यानुसार आता शिवसेनेने त्यांच्यावरती कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। उद्याची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जी आहे ती त्याचसाठी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याच बैठकीमध्ये हे मोठे निर्णय जे आहेत ते घेतले जाणार आहेत। शिवसेना नेते पदावरनं एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना तिथून काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उदय, तुर्तास धन्यवाद। आम्ही तुझ्याकडनं वेळोवेळी काही अपडेट घेऊ। काही महत्त्वाच्या बैठका मातोश्रीवर सुरू आहेत, त्याही संदर्भातले अपडेट आम्ही तुझ्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। तिकडे राज्यातल्या सत्ता संघर्षाला आता मिनिटाला किंवा दर तासाला काही ना काहीतरी वेगळं वळण लागताना दिसतंय। मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक आज पार पडली। 2 तासांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू होती आणि या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित होते। बैठक सुरू झाल्यानंतर थोड्या वेळाने शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे सुद्धा या बैठकीत येऊन दाखल झाले। त्यामुळे शरद पवार हे 6:30 वाजता मातोश्रीवर दाखल झाले होते आणि आता 8:30 वाजून गेल्यानंतर ते मातोश्रीतून बाहेर पडले। या साधारण 2-2.5 तासांच्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात खलबतं झाली। काही महत्त्वाचे मुद्दे, काही महत्त्वाच्या गोष्टींचं मार्गदर्शन शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि बाकीच्या सगळ्या नेत्यांना केल्याचं कळतंय, पण नेमकी कोणत्या विषयावर आणि कशी चर्चा झाली याची सविस्तर माहिती मात्र अद्याप बाहेर येऊ शकलेली नाही। तिकडे अनेक आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यानंतर पक्षाची आणखीन फाटाफूट होऊ नये याकरता शिवसेनेनं खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे। शिवसेनेनं आज शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची एक बैठक बोलावली होती। या बैठकीला 91 पैकी 85 जिल्हा प्रमुख उपस्थित होते, तर शिवसेनेचे सर्व संपर्क प्रमुख हे सुद्धा या बैठकीत उपस्थित होते। शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली। मी आपल्याला सांगू इच्छितो की शिवसेनेचे 91 जिल्हा प्रमुख जे आहेत त्यापैकी जवळजवळ 85 जिल्हा प्रमुख आजच्या या बैठकीला हजर झाले होते। 2 हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत आणि बाकीचे 3-4 जण ते येऊ शकले नाहीत। संपर्क प्रमुख 100% उपस्थित होते। त्यामुळे सर्व जिल्हा प्रमुख आणि सर्व संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्याला स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं। 4.5 तासानंतर या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची बातमी हाती येते, ती म्हणजे तब्बल 4.5 तास चाललेली विधानसभेचे उपसभापती झिरवळ यांची बैठक अखेर संपली।
शिंदे गटाच्या आमदारांवर कारवाईची तयारी कदाचित या बैठकीत केलेली असू शकते। राज्याचे महाधिवक्ता आणि झिरवळ यांच्यात ही बैठक सुरू होती। प्रामुख्याने जो प्रस्ताव होता झिरवळ यांच्यासमोर तो शिवसेनेचं जे पत्र देण्यात आलं होतं त्या संदर्भात नव्हता। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनोद, काय अधिक माहिती आहे, काय झालं या बैठकीत? जवळपास 4 ते 5 तासपेक्षा जास्तीची काळाची ही बैठक आता संपली आहे आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि शिवसेनेचे 2 खासदार या बैठकीला होते। 16 आमदारांना अपात्र घोषित करण्याबाबतची ही बैठक होती आणि कदाचित या बैठकीमध्ये त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये त्यांना नोटीस पाठवण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली असल्याची बोलली जात आहे आणि आज जर नोटीस जर त्या आमदारांना दिला तर किमान 2 दिवसाचा वेळ त्या आमदारांना आपलं मत मांडण्यासाठी देणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे ही बैठक फार महत्त्वाची आहे कारण 16 आमदारांचं भवितव्य या बैठकीमध्ये ठरणार आहे। बंडखोर आमदारांना विनोद, या बैठकीत निर्णय काय झालाय? अजूनही या बैठकीबाबतचा निर्णय बाहेर आला नाही आहे कारण काही वेळानंतर नरहरी झिरवळ बाहेर येतील आणि आपल्याला ते सविस्तर माहिती देतील कारण या बैठकीतले जे मजकूर आहेत ते फार कॉन्फिडेन्शियल ठेवण्यात आले आहे। त्यामुळे अजून त्या बैठकीतला मजकूर कळला नाही, परंतु शक्यता अशी आहे की त्या 16 आमदारांना नोटीस या माध्यमातून दिली जाऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही। ठीक आहे विनोद, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे थोड्याच वेळात नरहरी झिरवळ हे बाहेर येतील आणि त्यावेळेला आम्ही पुन्हा एकदा लाईव्ह जाऊ थेट विधान भवनाच्या परिसरात। तिकडे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं। सरकार वाचवण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील मैदानात उतरले। त्यामुळे आता शरद पवार विरुद्ध भाजप असा संघर्ष तापण्याची शक्यता आहे। विधानसभेचे सभासद महाराष्ट्राच्या बाहेर गेले ते इथं आल्याच्या नंतर माझी खात्री आहे शिवसेनेच्या बरोबरच हे स्पष्ट करतील आणि बहुमत कोणाचं आहे हे सिद्ध होईल। शरद पवार यांच्या या विधानावरून सध्या आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालेलं आहे। एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या बहुतांश आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पण शरद पवारांनी मात्र हे सरकार बहुमत सिद्ध करेल असा विश्वास व्यक्त करत आमदार मुंबईत परतून महाविकास आघाडीला पाठिंबा देतील असा दावा केलाय। ज्या वेळेला हे विधानसभेचे सभासद महाराष्ट्राच्या बाहेर गेले ते इथं आल्याच्या नंतर माझी खात्री आहे की ते ज्या पद्धतीनं त्याला नेलं गेलं त्याची वस्तुस्थिती हे लोकांना सांगतील आणि इथं आल्याच्या नंतर आपण अजूनही शिवसेनेच्या बरोबरच हे स्पष्ट करतील आणि बहुमत कोणाचं आहे हे सिद्ध होईल। पण शरद पवारांचं हे विधान म्हणजे धमकी असल्याचं सांगत भाजप नेत्यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तरादाखल आव्हान द्यायला सुरुवात केली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी तर पवार यांना थेट आव्हान दिलंय। माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, सभागृहात येऊन दाखवा, ते येणारच आहेत, ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार। त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल। राणेंच्या या थेट धमकीवजा इशाऱ्यानंतर शुक्रवारी संजय राऊत यांनी राणेंच्या आडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। त्यावर बोलताना चंद्रकांत पाटलांनी राऊत यांचा चेंडू टोलावून लावला। आता लोक धमक्या देतात, ती सुद्धा माननीय शरद पवार साहेबांना धमकी देण्यापर्यंत काही लोकांचा माज वाढलेला आहे। या लोकांनी पूर्वी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आम्हाला सगळ्यांना धमक्या दिलेल्या आहे। देऊ द्या ना, काही हरकत नाही, ती याची त्याची संस्कृती आहे। पण ही भाजपची संस्कृती आहे का असा मी आज प्रश्न विचारला आहे। भारतीय जनता पार्टीची भूमिका ही महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो आणि पण दुसरं म्हणजे आमच्या सगळ्या नेत्यांना एखाद्याला उत्तर देण्याचे अधिकार आहे। एकंदरीतच शिवसेनेत उभी फूट पडल्यानं महाराष्ट्रात राजकीय पेच प्रसंग निर्माण झाला। एकनाथ शिंदेंसारखा खंदा नेता 50च्या आसपास आमदार घेऊन गुवाहाटीत ठाण मांडून असल्यानं उद्धव ठाकरे एकाकी पडलेत। त्यामुळं स्वतः शरद पवार यांनी सरकार वाचवण्यासाठी पुढाकार घेत बंडखोर आमदारांच्या घर वापसीसाठी प्रयत्न सुरू केलेत। पण हे करतानाच
राणेंनी यात उडी घेतल्यानं या सत्तेच्या सारीपाटात आता भाजपही सक्रिय होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं या सत्ता संघर्षात पुढे नेमकं काय घडतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे भाजपच्या कोर कमिटीची उद्याला एक महत्त्वपूर्ण बैठक तातडीनं बोलावण्यात आलेली आहे. उद्याला मुंबईमध्ये ही तातडीची बैठक होईल. या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यात येईल असं तूर्तास तरी सांगण्यात आलं आहे. उद्याला सकाळी 11 वाजता भाजपच्या कोर कमिटीची ही बैठक असणार आहे आणि स्वाभाविकपणे राज्यातल्या सध्याच्या राजकीय स्थितीबद्दल सुद्धा या बैठकीत चर्चा होईल, यात काहीच शंका नाही. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, अमित साटम यांच्यासह मुंबईतले तर झाडून सर्व नेते या बैठकीला उपस्थित असतील. स्तर पर चलेगी, 2/3 मेजॉरिटी है तो उसको ये क्लेम करना पड़ेगा. तो उससे पहले जो हमारा व्हिप निकाला था मीटिंग का, वो व्हिप जारी किया जो उधर थे उनके लिए भी, उसमें से 17 विधायक जो है उसके ऊपर कार्रवाई की मांग की है हमारे उपाध्यक्ष विधानसभा के. तो आपको लग रहा है कार्रवाई हो पाएगी कभी जल्दी, क्योंकि कहीं ना कहीं व्हिप पे जो नरहरि झिरवल है वो अपना फैसला देंगे. कितने जल्दी आपको लग रहा है कि व्हिप पे स्पीकर फैसला देंगे? ऐसा उसको सब जांच पड़ताल करनी पड़ती है. कुल मिला के 17 है, तो 17 के उनका जो व्हिप जो उनके ऊपर जारी किया है उसका जांच पड़ताल लेंगे. वो किस लिए गैरहाजिर था, हाजिरी हमारी जो है उस दिन की, उसकी जांच पड़ताल करेंगे और निर्णय लेंगे. निर्णय 1-2 दिन में आ जाएंगे. बैठक रणनीति के लिए नहीं थी आज की बैठक. आज ये खाली जो एमपी है, सांसद है, ये संसद चले गए, इतने चले गए, ऐसी जो बातमी आती थी उसके लिए सबको बुलाया. उसमें से भाई बोला हमारे कुल मिला के 18 और कुल मिला के राज्यसभा के 3 में से तो अनिल देसाई जो सेक्रेटरी हमारे सचिव है वो शिवसेना भवन में काम करते, तो 2 वो आ गए और 18 में से 17 लोग आ गए. 16 और श्रीकांत शिंदे का तो दोनों आने ही आए हैं. यानी कि कुल 16 लोग उपस्थित थे आप लोग. 16 लोग थे उपस्थित. सांसदों को लेकर क्या अब जो है उद्धव ठाकरे पूरी तरह से आश्वस्त हैं, वो कहीं नहीं जा रहे हैं? सांसद कहीं नहीं जाएंगे. नाही, पण असं कालपासून 2 दिवसापासून असं चित्र दिसतंय. इथे येऊन भेटून जातात आणि ते गुवाहाटीला दाखल होतात. यहाँ पे मुलाकात करके फिर मराठीत बोल देना जरा, आता झालं ना, आता मराठीत बोला. आता काय झालंय की बैठका करतात, नंतर एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जाऊन सहभागी होतात. हे असं चित्र 2 दिवसापासून दिसतंय. पण असं काही नाही होणार. असं काही होणार नाहीये. कुठल्याही परिस्थितीत होणार नाही. जे काही संसद आलेले होते ते आपुलकीने आणि खात्रीपूर्वक त्यांनी उद्धवजींना सांगितलेलं आहे आणि समर्थन तर आहेतच. आणि त्यांनी अशा तऱ्हेचं कुठलाही त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये संदेह नाहीये. शिंदे गटाकडून पण सुद्धा पत्र दिलेलं आहे. शिंदे गटाकडून सुद्धा एक पत्र पुन्हा उपाध्यक्षांना देण्यात आलेलं आहे की शिवसेनेने जे सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे, गट आमचाच आहे. गटाचा विषय नाही आज तो जो पत्र आहे उपाध्यक्षाकडे चालू आहे तो विधिमंडळ पक्षाची बैठक जी लावली शिवसेनेनी त्या दिवशी 17 खासदारांना व्हीप देऊन देखील ते गैरहजर होते, त्यांच्यावरती कारवाई करा अशा तऱ्हेचं शिवसेनेने पत्र उपाध्यक्षांना दिलेलं आहे. महाविकास आघाडी सरकार टिकणार का? अजून ते पुढील ज्या वेळेला त्यांची ऍक्शन होईल, 37-38 आमदार त्यांच्याकडे, त्यांचं संपूर्ण संसदीय पद्धतीने आणि त्यांचा जो कायदेचा जो आधार आहे ते घेऊन काय कारवाई करतात त्याच्यावरती ठरलं जाईल. उद्याची बैठक या अनुषंगानं ही मीटिंग बोलवली होती असं सगळेजण सांगतात. नाही, उद्याची कार्यकारिणीची बैठक उद्याची बैठक ही अॅन्युअली राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. उद्धव ठाकरे ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक या सगळ्या परिस्थितीवर
परिस्थिती अरे सगळे ठराव परिस्थिती लक्षात घेऊन आमचे ठराव आहेत अच्छा राष्ट्रीय कार्यकारिणीचे, ते संमत करायला घेतलेले. नाही, पण ही अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे, त्याच्यावर चर्चेसाठी त्यामुळे जी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे ती नैमित्तिक बैठक आहे, ती दरवेळेला बोलवली जाते नियमानुसार आणि त्याकरता ती बोलवलेली आहे असं आत्ता तरी शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. तिकडे बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या निर्धाराची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यावेळेला आजच्या भाषणाच्या वेळेला त्यांनी निर्वाणीची भाषा तर केलीच, मात्र आक्रमक भूमिकाही घेतली. आता वेगळं एवढ्यासाठी आहे किंवा वेगळं नाही एवढ्यासाठी की शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा मी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी म्हटलं होतं की गद्दार आपल्यामध्ये नको आहेत, गद्दारांची अवलाद नको. ती पुन्हा एकदा समोर आलेली आहे. आणि वेगळं एवढ्यासाठी आहे किंवा नाही जे मी म्हणतो ते की 3 पक्षाचं सरकार आहे. सगळ्यांनी काय सांगितलं होतं की बघा तुम्ही काँग्रेस बरोबर जाताय, तुम्ही राष्ट्रवादी सोबत जातायत, हे तुम्हाला दगा देतील. मी म्हटलं ठीक आहे हो, त्यांच्या बाटलीवरती लेबलच आहे आणि ते लेबल बघून आम्ही ते जसं ते विषप्राशन भगवान शंकरांनी केलेलं तसं आम्ही ते करतोच आहोत. बघूया. आज विशेष काय आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघंही आपल्या सोबत, त्यांनी त्यांच्या नेत्यांनी सोनियाजी आहेत, पवार साहेब आहेत, त्यांनी आपण आपल्या सोबत राहणार सरकार असो नसो त्यांनी जाहीर केलेले आहे. पाठीत पुन्हा एकदा खंजीर कोणी बसला तर आपल्याच लोकांनी. आता ही आपली लोक तुम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी करून निवडून दिलेली माणसं आहेत. यांची ओळख ही शिवसेनेने म्हणजे तुम्ही शिवसैनिकांनी अनेक जण माझ्या समोर आज बसलेले असतील की जिथे जिथे हे आमदार निवडून आले तिथे तुमच्यातले काही जण निवडून येऊ शकत असताना सुद्धा आपण यांना उमेदवारी दिली आणि अशी लोक निवडून तुम्ही आणलेली आहात. तुमच्यापैकी काही त्यावेळेला त्या त्या जागेवरती इच्छुक सुद्धा होते आणि असतील, पण एकदा पक्षाने आदेश दिल्यानंतर स्वतःची इच्छा बाजूला ठेवून पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणणं ही खरी निष्ठा, ती निष्ठा तुम्ही दाखवलेली आहे. मग आज एवढं सगळं तुम्ही सगळं निवडून दिल्यानंतर नाराज होऊन जात आहेत आणि तुमचा हक्क असताना सुद्धा मी देऊ शकलो नाही तरी तुम्ही नाराज न होता आज कठीण प्रसंगामध्ये निष्ठेने एकत्र राहिल्यात. तुमचे आभार मी कसे मानू, कोणत्या शब्दात मानू? याला म्हणतात निष्ठा. कारण शिवसेनेची स्थापना जेव्हा झाली, हे मी मागे अनेकदा बोललेलो आहे, तुम्ही ऐकून ऐकून पाठ पण तुम्हाला झालं असेल की नगरसेवक निवडून येणं हे एक मोठं आपल्यासाठी यश होतं. अरे आपले एवढे नगरसेवक निवडून आले, आजही आहेच नगरसेवक, हे आपलं वैभव आहेच. महापौर निवडून येणं हे आपलं वैभव आहेच, पण आपले आमदार निवडून यायला लागले. आज तर मी तुमच्या बरोबर तुमचा पक्षप्रमुख, तुमचा मुख्यमंत्री म्हणून मी बोलतोय, केवढं मोठं वैभव आहे. नाही म्हटलं तरी दिल्लीमध्ये आपले आज लोकसभेमध्ये 22-23 खासदार आहेत. हे सगळं वैभव, ही कमाई, त्याची मेहनत तुमची आहे, माझी नाहीये. आज जे काही यांनी एक भासवण्याचा प्रयत्न केलेला आहे, काही जणांनी मुद्दामून तुम्हाला अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो, आज सुद्धा मला फोन आले की काही ठिकाणी असे आता मेसेज चाललेले आहेत की अरे तुम्हाला काही वेळ लागलं काय, आम्ही तर उद्धव साहेबांसोबतच आहोत, आम्हाला हे उद्धव साहेबांनीच करायला सांगितलंय, तुम्ही या सोबत, बरोबर या. बरं, उद्धव साहेबांसोबत जायचंय तर ही कोणती पद्धत आहे? तुम्ही सरळ आज जसे माझ्याशी जोडले गेलेले आहात तसे जोडलेले आहातच. हा प्रकार कोणता आहे? म्हणजे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. एकदा म्हणायचं मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाहीत, एकदा म्हणायचं राष्ट्रवादी आम्हाला फंड देत नाही, काँग्रेस आम्हाला मदत करत नाही. बरं ठीक आहे, याची सुरुवात जेव्हा झाली, आता मी फार मोठं काही लावत नाहीये, पण जेव्हा ही कुणकुण माझ्याकडे यायला लागली तेव्हा मी एकनाथ शिंदेलाच बोलवलं. म्हटलं एकनाथजी बघा, मी तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे ती शिवसैनिकांची, शिवसेनेची, शिवसेनेच्या आमदारांची, खासदारांची आणि जिल्हा प्रमुख, महापालिकेची कामं करण्यासाठी. पण आता त्याचं जे वळण वेगळं लागतं असं माझ्या कानावर येते, हे असं असेल तर काही योग्य नाहीये. तर मला म्हणाले की काय साहेब की ते राष्ट्रवादी खूप त्रास देते. म्हणलं सांगा त्रास, तोंडावर बोलतो त्यांच्या, करू एक गाव 2 तुकडे करायचे तर तेही करूया. नाही, आमदारांचा माझ्यावरती दबाव आहे की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे.
म्हटलं असे कोण आमदार आहेत, घेऊन या माझ्याकडे, बघू आपण. मला पटलं आणि सगळ्या सैनिकांची आणि त्यांची इच्छा असेल तर चला भाजप सोबत. पण म्हटलं जो भाजप आपल्याशी विश्वासघातकीपणाने आतापर्यंत वागलेला आहे, एकदा दोनदा 14 साली युती तोडली, 19 साली आपल्या विरुद्ध बंडखोर उभे केले, आपल्याला दिलेली वचनं त्यांनी नाकारली, त्याच भाजपासोबत जायचं जर का असं शिवसैनिकांचं मत असेल तर म्हटलं एक गोष्ट आणखीन पाहिजे की एकतर भाजपकडनं व्यवस्थित प्रपोजल आलं पाहिजे, सगळ्यांना आपल्या सैनिकांना मान्य पाहिजे. आपल्या लोकांच्या पाठी तो जो काही त्यांनी केवळ आणि केवळ द्वेषापायी एक वेगळ्या चौकशा बिकशांचा ससीमेरा लावलाय. काय लावलेला आहे म्हणजे भाजप सोबत गेले म्हणजे आता ह्यातले जे काही अडकणारे होते ते भाजपासोबत गेले तर स्वच्छ होणार आहेत, पण आपल्यात राहिले तर त्यांना आत टाकतो. ही काय पद्धत आहे? ही काय मैत्रीची लक्षणे आहेत? म्हणजे जरा सॉरी, कोविड असल्यामुळे मध्ये मध्ये बोलताना खोकला येतोय. ही काय मैत्रीची लक्षणे आहेत? 14 साली सुद्धा आपण हिंदूच होतो, तेव्हा भाजपने युती तोडली होती. 2019 साली सुद्धा हिंदू होतो, आजही हिंदू आहोत. मग हिंदुत्व सोडलं कधी, कोणी आणि कसं? तर त्यांच्याकडनं जी दुसरं म्हणजे मग मातोश्रीची बदनामी, माझी बदनामी, कुटुंबियांची बदनामी. मी एवढा निर्लज्ज नाही होऊ शकत. माझी बदनामी करा, माझ्यावरती तुम्ही काय हल्ला करायचं तर करा, पण कोणी तुमच्यापैकी सुद्धा कुटुंबाची बदनामी कारण नसताना, आणि मातोश्री मी राहतोय माझं भाग्य आहे, पण मातोश्री हे तुमचं श्रद्धास्थान आहे. तुमच्यासाठी तुम्ही ते मंदिर मानता, त्याच्यावरती वेडवाकडे शब्द बोलल्यानंतर रक्तच उकळलं जात नाही. आणि जे वेडवाकडे बोलतात त्यांच्यासोबत जर का परत जायचं असेल तर म्हटलं एकच करू, कोणी कुठे जायचा याचा त्याचा विषय, पण ह्याच्यात जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत मी एकटा मात्र ह्याच्यात येणार नाही. बाकी तुम्हाला सगळ्यांना जायचं असेल, शिवसैनिकांना जायचं असेल तर जरूर जा, पण पहिला आमदार माझ्याकडे येऊ द्या, बोलू द्या, त्यांची जी काही हे असेल मग आपण भाजपासोबत जायचं नाही जायचं, राष्ट्रवादीचं काय करायचं हे ठरवू, पण आमदार माझ्याकडे घेऊन या. आमदार माझ्याकडे आले असते आणि आज जे बोलते ते बोलले असते, तर इथल्या ते मार्ग निघाला असता की नसता? बरोबर ना? इथल्या ते मार्ग निघाला असता. पण तसं न करता सुरतला गेले, तिकडनं आता गुवाहाटीला गेले, तिकडनं आणखीन कुठे म्हणजे सगळे तीर्थस्थानं करून येतात. त्याच्यानंतर मला असं कळलं की ते कामाख्या मंदिरात गेलेत, मग तिकडे आणखीन काहीतरी प्रार्थना करतील, काय करतील. पण हे सगळं जर तुम्ही इतके वर्ष सोबत राहिलात, शिवसेनेची एकनिष्ठ आहात, शिवसैनिक आहात, तर हक्कानी तुम्ही माझ्याकडे त्या आमदारात का नाही घेऊन आलात? बरं, आमदारांची सुद्धा बैठक मी जेव्हा घेतली तेव्हा त्यांची जी काही कामं अडकली होती ती मी मार्गी लावली. त्या व्यतिरिक्त काय काम आहे का? नाही काय नाही साहेब, तुम्ही आम्हाला फक्त बेरे भेटत राहा. म्हटलं बाबा बरोबर आहे, माझा संवाद तुटलाय, हे आता नुसती काही मी कारण मीमांसा नाही करू शकत, पण आहे ते आहे, त्याचं पुन्हा मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही. आता तुमच्या मनामध्ये मी जो एक मुद्दा उपस्थित केलेला आहे की मुख्यमंत्रीपद, मी तर परवापासून मातोश्रीत राहायला आलेलो आहे. ज्या वेळेला हे सगळे म्हणतील आणि काय असेल तर ठीक आहे, मला मुख्यमंत्री पदाचा मोह तेव्हाही नव्हता, आत्ताही नाही आणि उद्याही नसणार आहे. त्याच्यामुळे ते माझ्यासाठी समजा दुय्यम आहे. पण माझ्या कुटुंबाचा एक अधिकार आहे. कुटुंब म्हणजे फक्त माझं कुटुंब नाही, ठाकरे परिवार नाही, हा शिवसेना परिवार. तुम्हाला मी आज विचारतोय, ज्या सकाळी मी जिल्हा प्रमुखांशी बोलताना बोललेलो आहे, मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, शिवसेना प्रमुखांचे एकनिष्ठ सैनिक तुम्ही म्हणून तुम्ही मला आपला नेता मानता, आदित्यला तुम्ही आपला नेता मानता, कारण शिवसेना प्रमुखांनी शेवटच्या भाषणामध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं तुम्ही उद्धवला जपा, तुम्ही आदित्यला जपा, म्हणून तुम्ही आम्हाला जपत आलात. पण याचा अर्थ असा कधी मी नाही लागू देणार की मी केवळ साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्याशी मी वेळावाकडा कसाही वागेन, अजिबात नाही. आज सुद्धा तुम्हाला मी जाहीररित्या सांगतो आहे की जर तुम्हाला वाटत असेल की मी पक्ष चालवायला नालायक आहे, हा नालायक शब्द काय म्हणाल तुम्ही, स्वतःला नालायक का म्हणता? म्हटलं मी नाही म्हणत आहे, याला ठरवणाऱ्यांनी ठरवू दे. जर मी योग्य नसेल तर शिवसेना प्रमुखांनी केलेलं आव्हान पण बाजूला ठेवा, कारण शिवसेना प्रमुख असते तर शिवसेनेशी मी त्यांचा पुत्र जरी असलो आणि वेडावाकडा वागलो असतो तर मला त्यांनी माफ नसतं केलं. आता ती जबाबदारी तुम्ही घ्यायची. जर तुम्हाला मी पक्षप्रमुख किंवा पक्ष चालवायला व्यवस्थित वाटत नसेल तर निर्णय तुमचा आहे की उद्धवजी, आजपर्यंत आम्ही साहेबांनी सांगितलं म्हणून तुम्हाला नेता म्हणून मानला, पण तुम्ही शिवसेना नीट चालू शकत नाही, दूर व्हा. मी आत्ता माझ्या पदाचा राजीनामा देतो, आत्ता देतो, कारण मी शिवसैनिक आहे, शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. माझं शिवसेनेवरती जीवापेक्षा जास्त प्रेम आहे.
पण ह्याचा, आणि मी पक्षप्रमुख आहे, पण जर मला वाटलं की माझ्या शिवसैनिकांना मी मान्य नाही आणि मी शिवसैनिक आहे, माझी शिवसेना माझ्यापेक्षा दुसरा कोणी पुढे अधिक चांगल्या रीतीने देऊ शकतो, जरूर मी पद मोकळं करायला तयार आहे. कोणी या, ही शिवसेना पुढे नाही. कारण शिवसेना ही कुटुंबाची खासगी मालमत्ता नाही, तर शिवसेना हा विचार आहे. जो विचार आज भाजपा संपवायला निघालेली आहे, हा त्यांचा डाव आहे, तो नीट लक्षात घ्या. हा डाव असा आहे की त्यांना हिंदुत्वाच्या वोट बँकेमध्ये दुसरा भागीदार नको आहे, हिंदुत्वाचा दुसरा खातेदार नको आहे. जो जो हिंदुत्व म्हणून हे करेल तो त्यांचा दुश्मन आहे. 25-30 वर्ष ज्या विचारावरती आपण एकत्र राहिलो, जेव्हा काही नव्हतं, राज्याच्या नव्हे देशाच्या राजकारणात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे अस्पृश्य होते, कोणी हिंदू म्हणून एकमेकाला जवळ करायला तयार नव्हतं, तेव्हा शिवसेना प्रमुखांनी भाजपाला आवाहन केलं की हिंदू मतांमध्ये विभागणी व्हायला नको, आपण एकत्र येऊया. आणि मग युती झाल्यानंतर आज त्या युतीची फळं ही आपल्याला चाखायला मिळतात. हे आपलं नशीब आहे. म्हणजे करणारे करून गेले, आपण उपभोगतो. आज काय होईल, याला भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाहीये. भले यांनी जर का सगळ्या कलाकार्य करून काही जरी केलं तरी आज सुद्धा त्यांच्यामध्ये सगळे गेलेले आमदार खुश नाहीत. ते आज सुद्धा मला कॉन्टॅक्ट करतायत. फक्त त्यांना जणू काही तिकडे तुरुंगात टाकल्यासारखा बंदोबस्त ठेवलेले. ते हसणारे खिदळणारे फोटो काही येऊ देत, पण बाहेरचे फोटो आणि त्या एअरपोर्टवरचं सुद्धा त्या एनडीटीव्हीने तुम्हाला दाखवलेलं आहे. आज जर काही गट स्थापन केला आणि आज नाही तर उद्या नाही तर परवा नाही तर 2 महिन्यांनी फुटला, तर बाकीचे डिस्क्वालिफाय होणार आहेत. आणि हा धोका त्यांनाही माहिती, कारण हे लांब चालू शकणार नाही जरी उद्या सरकार स्थापन झालं तरी. तर यांना भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि भाजपाला तेच पाहिजे की एका बाजूला शिवसेना खतम करायची आणि भाजपाची वाढ करायची. हे यांचं हिंदुत्व आहे, हा याचा पाठीमागचा उद्देश आहे. तो आपल्या लोकांना आता कळायला लागलेले आहे. बरं, आज जर का हे गेले आणि तुम्ही सगळे एकवटून जसे आता उभे राहिलेले आहात तसे एकवटून उभे राहिलात, तर आज निवडून आलेले जे गेले ते पुन्हा निवडून येऊ शकतील, हे सुद्धा त्यांना माहितीये की आज ठीक आहे, आज काय ते होईल, पण उद्याची निवडणूक आपली नाही. मी आज थांबतो, पण उद्याची निवडणूक माझ्या शिवसेनेची आहे. उद्याची निवडणूक ही शिवसेना जिंकणारी निवडणूक आहे. हे चढ उतार होत असतात, मला नाही त्याची परवा. आजपर्यंत आयुष्यामध्ये पहिल्या दिवसापासून शिवसेनेचे चढापेक्षा उतारच जास्त बघितलेले आहेत. किती वर्ष आपण सत्तेमध्ये होतो, काय सत्तेमध्ये आपण उपभोगलेले आहे. आता सुद्धा या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री मी आहेच, अजूनही आहे, पण मुख्यमंत्री म्हणून मी सुख काय भोगलेलं आहे. एकतर जगावरती अनपेक्षित कोविड सारखं संकट आलं, त्याचा सामना आपण आपल्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने केला. त्याच्यानंतर माझ्या तब्येतीचं कारण आलं. हे सगळं बघितलं तर काय आनंद म्हणून मी मुख्यमंत्री पदाचा काय घेतलेला आहे मला सांगा बरं. मुख्यमंत्री भेटत नाहीत, जर तब्येतीची जर हे कारण म्हणून मी म्हणतो, परत काय मला सहानुभूती नाही कमवायची, पण जर का कारण असेल तर ते निमित्त करून तुम्ही जर का फुटत असाल तर त्याच्यापेक्षा एक सांगा की आम्हाला आता जी काही शिवसेनेत मिळालेलं आहे, जी मंत्रिपद शिवसेनेत मिळालेली आहेत, जो मोकळेपणा शिवसेनेने दिलेला आहे, खात्यात मी कोणत्याही कधीही गडबड केलेली लुडबुड केलेली नाहीये, अजिबात केलेलं नाहीये. हे स्वातंत्र्य तुम्हाला भाजपासोबत मिळत असेल आणि जर तुमच्यापैकी कोणी मुख्यमंत्री होत असेल तर जरूर जा. आणि उपमुख्यमंत्रीच होणार असाल तर मला सांगायचं होतं की ठीक आहे, मला उपमुख्यमंत्री तरी करा, केलं असतं तुम्हाला उपमुख्यमंत्री. पण जे चांगलं आलं, बरं ही शिवसेना प्रमुखांची नाही, हे मी बोललेलं आहे. हा सतत आता ऐकून कंटाळा आलेला विषय आहे. मग कोणाची होई शिवसेना? का म्हणून तुम्ही माझ्या मागे उभे राहिलात? उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव असलं म्हणून तुम्ही माझ्या मागे आहात, नाहीतर कशाला आहेत? हे सगळे बोलून झालेले विषय आहेत की 2014 नंतर जी काही शिवसेना सत्तेत आली आणि 2012 साली साहेब आपल्यातनं गेले, तरी सुद्धा आपण जिंकत आलो. मग ती मंत्रिपद देणारी शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे ना. मग आज सुद्धा शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे. पण आता झालेलं काय, नीट लक्षात घ्या की एकतर हा संभ्रम ते पसरत आहेत की या बंडाच्या मागे मी आहे, अजिबात नाही. एवढा मी माझ्या शिवसेनेच्या पाठीत वार करणारीची अवलाद नाही. मी शिवसेना प्रमुखांची त्यांचा वारसा घेऊन पुढे जाणार आहे. मीच माझ्या पक्षाच्या पाठीत वार करू कशासाठी? आणि करायचा जो काही विषय असेल तो वार कशाला करीन? जसा निर्णय मी महाविकास आघाडीत जाण्याचा घेतला तसं मी उघड घेतला असता परत. पण हे सगळं निमित्त आहे, ह्याच्या मागचं कारण हे वेगळं, हे तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात यायला लागलेलं असेल.
की काय काय, हा गेला ह्याचं कारण काय, तो गेला त्याचं कारण काय. पण आता त्यांना त्यांनी ठरवलेलं आहे भाजपाने, की आता कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे हा एकटा राहिला पाहिजे, बाकी सगळे आपल्याकडे आले पाहिजे. चला करा प्रयत्न. तुम्ही निवडून आलेल्यांना फोडू शकाल, पण निवडून देणाऱ्यांना फोडू शकत असाल तर प्रयत्न करून बघा. ज्यांनी निवडून दिलेले आहेत त्यांना फोडा, हिंमत असेल तर त्यांना फोडा. काय त्यांना लालूच दाखवायची, पैशाची दाखवायची, काय दाखवायची दाखवा, आणि जा शिवसैनिक घेऊन जा. येत असेल तर घेऊन जा. तुमच्यापैकी कोणाला बरेच जणांना आता फोन येत आहेत, काही जणांना प्रेमाचे येत आहेत, काही जणांना धमक्यांचे येत आहेत. आला नसतं बघ तुला असं करतो, काय करतोस, किती दिवस राहशील. दिवसभर खाली मी त्या दिवशीच बोललो होतो की शेराला सव्वाशेर भेटतोच, तो भेटतोच. त्याची नांदी ही कदाचित असेल, त्याचीच ही नांदी असेल की शेराला सव्वाशेर भेटण्याची वेळ आता जवळ येत चाललेली असेल. आणि त्याच्यासाठी काय सांगावं की आई जगदंबेने ही जबाबदारी आपल्यावर टाकली असेल की ही याला तोडीस तोड फक्त शिवसेनाच होऊ शकते, पण शिवसैनिकाला डिवचल्याशिवाय शिवसैनिक पेटून उठत नाही. आणि तो पेटून उठत नाही तोपर्यंत तो यश त्याला मिळत नाही. फार पूर्वी मला एक पत्रकार माझ्याशी गप्पा मारताना बोलले होते की उद्धवजी एक लक्षात ठेवा, तेव्हा आपली सत्ता होती 95 साली युती सरकार. मला म्हणाले खरं सांगू का की शिवसेना युतीत गेल्यानंतर न ही आळसावते. शिवसेना ही कशी आहे माहितीये, शिवसेना ही तलवारीसारखी आहे. शिवसेना तलवार म्हटलं तर मेहनत घातली का ती गंजते, मेहनत काढली का ती तळपते. म्हणून मला वाटतं तळपण्यासाठी ही स्थिती ही निर्माण केली गेलेली आहे की काय हेच मला तर वाटते. तर मी तळपणाऱ्या शिवसेनेशी बोलतो आहे, सगळ्या माझ्या शिवसैनिकांशी बोलतो आहे. हा जो काही डाव आहे हा शिवसेना संपवण्याचा आहे. बरं, ह्याच्यामध्ये भाजपच्या एक लक्षात येत नाहीये की शिवसेना प्रमुखांनी जे आवाहन केलं होतं ते हिंदू मतांमध्ये विभागणी नको म्हणून तीच मतं फोडण्याचं पाप तुम्ही करता आहात. एकतर शिवसेनेची युती तोडली, तुम्ही शिवसेनेच्या पाठीतवार केला, आम्हाला त्यांच्याबरोबर तुम्ही ढकललत. आता तर शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. म्हणजे परत तेच मी सांगतोय की हिंदू हिंदू हिंदू. शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली, शिवसेनेने हे केलं, काय मी याची सगळ्याची उत्तरं दिलेली आहेत. परत परत तेच बोलण्यात काय अर्थ नाही. तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. एकही काम आतापर्यंत मला असं दाखवा की शिवसेनेने हिंदुत्वापासून दूर गेले हे ते सिद्ध करू शकतात. मग ते म्हणतील काँग्रेस सोबत गेलात, ठीक आहे ना. तुम्ही नव्हता गेलात मुफ्ती मोहम्मद बरोबर, मेहबूबा मुफ्ती बरोबर तुम्ही नाही गेलात. नितीश कुमार तुमच्यासोबत आहे, तो हिंदुत्ववादी आहे, बोला त्याला, सांगायला तो हिंदुत्ववादी आहे म्हणून. बाकीचे जे पक्ष, तुम्ही जसं तुमच्या सत्तेच्या सोयीप्रमाणे जर का हे सगळं करत असाल, त्याला हिंदुत्व मानत असाल, म्हणजे आम्ही खाल्लं तर शेण आणि तुम्ही खाल्लं तर काय, हा प्रकार आहे हा. तर ह्या आव्हानाला सुद्धा आपल्याला गाडून पुढे जायचं आहे. म्हणून मी मगाचा जो प्रश्न विचारला तो गाडून जाण्याच्या आधी मी मला वाटतं जिल्हा प्रमुखांशी बोललो का कोणाशी बोललो आठवत नाही मला आता, कारण सतत बोलतोच आहे, की काही जणांनी मला सांगितलं की परवा तुम्ही वर्षा सोडलात, असं करून कसं चालेल, खचून जाऊन कसं चालेल. अरे म्हटलं म्हणजे काय, मी मातोश्रीत आलोय. वर्षा सोडला म्हणजे मी मोह सोडलाय, जिद्द नाही सोडलेली. मी जिद्द नाही सोडलेली, मी मोह सोडलेला आहे. आणि तो मोह पुन्हा माझा शिवसैनिक, आता त्या बंगल्यात जाईल तो माझा शिवसैनिक जाईल, म्हणून मी तो मोह सोडून आलेलो आहे. मी जिद्द सोडलेली नाही, जिद्द सोडणारा नाही. आणि ही जिद्द ही माझ्या समोर तुमच्या रूपाने बसलेली आहे. तुमच्यामध्ये धमक आहे की नाही हे एकदा मला तुम्ही सांगायचंय. जर का संघर्षाचा प्रसंग आलाच आणि तो आलाच तर पुन्हा शिवसेना विजयी होईपर्यंत मी थांबणार नाही, हे मला एकदा तुम्ही हात वर करून सांगा. बस, बाकी कोण टीकाकार काय बोलतील, कारण मग ते ह्या सगळ्या गोष्टीवर आले, यांनी स्वतःसाठी करतात, यांच्या मुलासाठी करतात. म्हणजे बाकीच्या, त्यांचा मुलगा खासदार झाला शिवसेनेच्या जोरावर, तो बाजूला, बाकीच्यांच्या मुलांनी काय व्हायचं नाही, माझाच मुलगा फक्त मोठा झाला पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी फार कोत्या मनाच्या आहेत. मी कोणालाही कोणाचा मुलगा म्हणून उमेदवारी दिलेली नाही, कार्यकर्ता म्हणून दिलेली आहे. मग तो कोणाचाही मुलगा असला तरी हरकत नाही मला, हो मोठा, मला नाही पोटात असूया त्याच्याबद्दल. उलट पिढ्यानपिढ्या शिवसेनेचं काम करतायत, पिढ्यानपिढ्या शिवसेनेच्या आहेत, हा एक मला अभिमान आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कानावरती आज बऱ्याच दिवसांनी मला बोलता आलं. तुम्ही सगळे सोबत असलात तर माझं वैभव माझ्या सोबत आहे, बाकीच्या गोष्टीची मला पर्वा नाहीये. माझं वैभव हे तुम्ही आहात, शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसैनिक. तर तुमच्या सगळ्याच्या भरोश्यावरती
पुढची वाटचाल आणि पुढची खंबीर पावलं मी टाकणार आहे. म्हणून मी आमदारांची बैठक घेतली तेव्हा सांगितलं, तेच सांगतोय, ज्याला जायचं असेल दरवाजा मोकळा आहे. अनेकांनी मला विचारलं की का हो तुम्ही याला थांबवून असतात का शकला? म्हटलं किती काळ थांबवायचं, ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. पण जे गेलेत त्यातले बरेच आधीच ह्यांनी पळवल्यासारखे नेलेले आहेत. म्हणजे कोणाला काही न सांगता नेलेले आहे आणि मग तिकडे गेल्यानंतर सांगितलं आपल्याला असं करायचंय. पण ज्यांना जायचंय फसवून जाऊ नका, उघडपणाने जा. जो शिवसैनिक माझ्यासोबत राहील त्याच्या सोबतीने मी पुन्हा एकदा शिवसेना उभी करेन. मला त्याची पर्वा नाही. माझ्या अंगात शिवसेना प्रमुख रक्त आहे आणि या रक्ताची ताकद मी दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. थोडं माफ करा, खाली बैठका सुरू होत्या म्हणून तुम्हाला आम्ही खोडंबून ठेवलं, त्याच्याबद्दल माफी मागतो. पण ही साथ, ही सोबत, ही कायम राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख, खरं तर पक्षप्रमुख म्हणूनच त्यांनी आता शिवसैनिकांना संबोधित केलं आणि राज्यभरातून आलेले सर्व गटप्रमुख, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख या सगळ्यांशी शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी बातचीत केली आणि भावनिक आवाहन तर केलंच, पण माझं खरं वैभव तुम्ही आहात. तुम्ही असाल तर मला कोणत्याही प्रकारची चिंता नाही. निवडून येणाऱ्यांना पुढच्या काळात फोडून दाखवा. जे सोडून गेलेत ते निवडून येतील का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला आणि उपस्थितांनी स्पष्टपणे नाही म्हणून उत्तर दिलं. जे गेलेत त्यांना जाऊ द्या, ज्यांना जायचंय तेही जाऊ शकतात. उघडपणे जा, लपून छपून जाऊ नका, असंही उद्धव ठाकरे यावेळेला संवाद साधताना म्हणाले. वर्ष आता तीव्र होणार यात काही शंका नाही, कारण या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते विधान भवनाच्या परिसरातून. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना उद्यापासून नोटीस बजावली जाणार आहे आणि या नोटिसीला 48 तासात उत्तर द्यायचं आहे, अशा प्रकारचा निर्णय झाला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जी बैठक पार पडली, ज्याला राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी सुद्धा उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनोद, काय निर्णय झाला बैठकीत आणि आणखीन काय काय चर्चा झाली, सविस्तर सांग. विनोद, माझा आवाज पोहोचतोय? नक्की. आज ज्याप्रमाणे बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये जे 16 आमदार आहेत त्यांच्यावर आता मात्र अपात्र तलवार आहे. अरविंद सावंत काही क्षणामध्ये आपल्यासमोर बोलणार आहेत, ते सुद्धा येत आहे. आपल्याला पाहू शकता आपण की अरविंद सावंत जे आहे ते आज जे बैठक झाली आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देत आहे. त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद सावंत हे पुढच्या काही क्षणांमध्ये माध्यमांशी बोलत आहेत आणि नरहरी झिरवळ यांच्यासोबत जी बैठक झाली त्यात शिवसेनेचे जे प्रमुख नेते उपस्थित होते त्यात अरविंद सावंत सुद्धा होते. आणि आता या बैठकीत नेमका काय निर्णय झाला, कशा प्रकारचा? शिवसेना पुन्हा उभी करेल, पुन्हा जोमाने वाढवेल आणि तसंच होईल की फिनिक्स पक्षाप्रमाणे शिवसेना, कारण हे अशी वादळ किती वेळा शिवसेनेवर आली पण ती परतवून लावून त्या वादात आपण जाणतात की शिवसेना सोडून किंवा पार्टी सुरा खुपसून बरेच लोक दूर गुवाहाटीला जाऊन लपलेले आहेत आणि त्यांनी तिथं आम्ही शिवसेना, आमचाच ग्रुप, आमचीच मूळ शिवसेना असं अनेक भाष्य केली, अनेक गोष्टी प्रसारित केलेल्या आहेत. पण वस्तुस्थिती अशी की त्या दरम्यान आम्ही खरं तर आदरणीय पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी
अतिशय उदार अंतःकरणानं आणि मोठ्या त्यागी भावनेनं स्वतःच्या कृतीनं काल सांगितलं होतं की आपण यावं. मी मातोश्री सोडली याचा अर्थ मुख्यमंत्री पद नव्हे, पण मातोश्री सोडून टाकून दिलं की मी ते सोडायला तयार. वर्षा बंगला सोडला हे दाखवून दिलं की त्यातून मी ही गोष्ट सोडू शकतो, मला याचा मोह नाही, खुर्चीचा मोह नाही, त्यांनी दाखवून दिलं. मातोश्रीवर गेले आणि त्यानंतर आव्हान तर सातत्यानं शिवसेनेकडून होत होतं, परत या आपण त्यांचं स्वागत करू. पण प्रत्यक्षात दादांत खोटं बोलणारी माणसं वेगळ्या पद्धतीनं वागत राहिली आणि आज त्यांनी स्वतःचे दरवाजे बंद केले आणि निव्वळ बंद नाही केले. आता कायद्यानं इतक्या कचाट्यात ते सापडलेले आहेत की त्यांना आता शिवसेनेचा भगवा कायमचा सोडून जावं लागेल, शिवसेनेचं कवच सोडावं लागेल आणि कमळाबाईची साथ करावी लागेल. इतकी वाईट परिस्थिती त्यांच्यावर आली. कारण कायदा असं म्हणतो की 2/3 जेव्हा सदस्य जातात तेव्हा त्या 2/3 गट नाही होणार, त्यांना विलिनीकरणच करावं लागेल. आणि ते विलिनीकरण करावं लागलं तर त्यांचं कालपर्यंत जो भगवा आहे, आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत, कट्टर आहोत, सट्टर आहोत, जे काही चालले होते डायलॉगबाजी ती सगळी संपेल. आणि कळून चुकेल आता की केवढा मोठा घातापात जे कोणी बरोबर गेले तर त्यांनाही कळेल. आणि म्हणून या संदर्भात मध्ये जी काय त्यांनी पावलं उचलली त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही काल माननीय उपाध्यक्षांना पत्र दिलं होतं आणि या सगळ्यांचं सदस्यत्व रद्द करावं, डिस्क्वालिफिकेशन करावं, अपात्र करावं, यासाठी आम्ही पत्र दिलं होतं. आणि त्याचबरोबर त्या पत्राला अनुसरून काही उत्तर आलं ते त्यालाही धरून पत्र दिलं होतं. आणि म्हणून आज आम्ही माननीय उपाध्यक्षांना सांगितलं, त्यांनी उत्तर दिलं त्यांना की आम्हाला हे करू शकत नाहीत, असं करू शकत नाहीत, तसं कसं दादांत खोटं. ते पत्र सुद्धा एकाही आमदाराचं नाही, त्याच्यावर त्यांची स्वाक्षऱ्या कुठून तरी केलेल्या असतील पण त्यांच्या कुणाच्याही मेलवर न आलं नाही. आणि म्हणून त्या संदर्भात सुद्धा आज आम्ही कायदेशीर कात्याकूट केला आणि आता सांगून टाकलेलं आहे त्यांना की यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. 1 ते 4 दिवसामध्ये त्यांच्यावर कारवाई होईलच. अशा प्रकारचं पाऊल आता माननीय उपाध्यक्ष उचलतील अशी अपेक्षा आहे. विधायक 16 आमदारांचं काल मी नावं घेतली, 12ची अधिकची 4 नावं आजही सांगू शकतो. त्यामध्ये ही नावं 4 अधिकची आहेत. ही नावं आहेत शिबणाबा पाटील, रमेश बोरणारे, संजय रायमुलकर आणि बालाजी कल्याणकर अशी 4 नावं अधिकची आहेत. त्या 16 लोकांना त्यांना अपात्र करावं अशा प्रकारची नोटीस आम्ही द्यायला विनंती केलेली आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की आता कायद्यानं ते लक्षात आलेलं आहे आणि मग येत्या 2-4 दिवसामध्ये त्यांना तशी नोटीस जाईल. परतीचा मार्ग कायमचे बंद केलेले आहेत का? परतीचे मार्ग त्यांनी स्वतःहून बंद केलेले आहेत. त्यांना प्रचंड संधी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिली होती, त्याचा त्यांनी लाभ घेतलेला नाही. आणि आता सगळ्यात वाईट गोष्ट कोणती घडणार आहे की शिवसेना, आम्ही कट्टर शिवसेना प्रमुखांची आहोत आणि दिघ्यांची आहोत. आता कुठेतरी जावं लागेल. कुठं जात आहे ते बघा. कमळाबाईकडे गेलात तर कायमचे तुम्ही भगव्याला मुकलात, हे मात्र याच्यात पोटनिवडणूक निश्चित आहे का या ठिकाणी? पोटनिवडणूक निश्चित आहे का या ठिकाणी? कारण एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांचा निलंबन होणार आहे. मला वाटतं यावर आत्ता भाष्य करणं योग्य होणार नाही. आपण जेव्हा या संदर्भात निर्णय होतील त्यावर पुढे जी काय कारवाई, कायदेशीर लढाई सुरू झालेली आहे, कायदेशीर लढाई सुरू झालेली आहे, त्या लढाईचा अंत काय होतं ते पाहून नंतर त्याबद्दल भाष्य. मला वाटतं त्याबद्दल बोलून झालेलं आहे. आता चांगलं त्यांचा तो जो बॉल आहे तो त्यांच्या मध्ये आहे, त्यांनी त्याच्यावर ठरवावं. त्याच्यामध्ये कोणतंही या भाष्य यावर करणार नाही. त्यांनी बाहेर बोलणं पडू त्यांनी दरवाजे बंद, त्यावर आदरणीय उद्धवजी साहब निर्णय घेतला. आता हिंदी पहली बात ऐसी है, आप सभी जानते हो कि हमारे शिवसेना के विधायक मुंबई छोड़कर कभी सूरत, कभी गुवाहाटी, कभी कहाँ छुप रहे हैं, वहाँ बैठे हैं और मोबाइल पे सब पिक्चर्स रिलीज कर रहे हैं.
और माध्यमों से लोगों को बता रहे हम सब एक है। वहाँ क्या हो रहा है वो जाकर आप ही देख लो, आपके चैनल के प्रतिनिधि वहाँ हैं, वो भी आपको पता चलेगा वहाँ क्या हो रहा है। लेकिन कानूनन जो कार्रवाई है वो कार्रवाई यह थी कि हमने कल कहा था कि हमारे उपाध्यक्ष साहब को हमने विनती की थी कि ये सभी जो विधायक है उनमें से कुछ 12 लोग नाम देते, फिर हमने 4 और बढ़ाए, 16 लोगों को अपात्र करने की बात हमने की थी। अब वो डिस्क्वालिफिकेशन के बारे में कार्रवाई करनी थी। आज हमने फिर दोबारा माननीय उपाध्यक्ष से बात की, कानूनन बात करी और कहा उनसे विनती करनी ये कार्रवाई शुरू करे। वो काम शुरू होगा, अब उनको नोटिस जाएगी। उन्होंने उसके जवाब दिए थे कि उन्होंने तो हमारे उपाध्यक्ष पर ही अविश्वास जताने की बात की, वो गलत था। ये भी हमने साबित कर दिया कि कौन भेज रहा है लेटर, कौन है। किसी मेल पे आया, वो मेल मालूम नहीं किसका है। एक भी विधायक के खुद के मेल पे नहीं है, कोई जो स्वाक्षरी ली हुई है वो सारे कागज जोड़े हुए हैं, वो भी कानूनन सही नहीं है। तो ये सारा कानूनन सही है कि नहीं बताने के लिए हमने बात की। तो आज बात हुई, कल परसों में ये सारे जो सदस्य हैं उनको अपात्र करने की नोटिस जाएगी और वो उनको मिलेगी और उसके बाद में घमासान होगा। सबसे बुरी बात क्या होगी कि ये लोग जो कहते थे कि हम ही शिवसेना है, हमारा ही शिवसेना पार्टी है, त्यामुळे या बडतर्फ करणाऱ्याची नावं निश्चित झालेली आहे, यादी उपाध्यक्षांना देण्यात आलेली आहे आणि उद्यापासून या सगळ्यांना नोटिसा जारी होतील आणि 48 तासात त्यांना उत्तर देणं बंधनकारक असेल।